नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओचा विषय आहे शेतकऱ्याच्या शेतातून त्याची परवानगी न घेता बळजबरीने महामार्ग बांधले जातात. त्या केसमध्ये कायदेशीर तरतूद काय आहे आणि शेतकऱ्याच्या बाजूने काय जजमेंट आहे आपण बघूया. बघा, खास करून आपल्याकडे महामार्ग बांधताना एकतर राष्ट्रीय महामार्ग, नॅशनल हायवे किंवा स्टेट हायवे बांधले जातात. त्याच्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग बांधताना शक्यतो भूसंपादन कायद्याचे सगळे नियमांचं पालन करून नीट नोटीस दिली जाते. त्याच्यानंतर सुनावणी घेतल्या जाते, अवॉर्ड डिक्लेअर होतं, मोबदला दिला जातो. त्याच्यानंतर ताब्याचा पंचनामा करून बाकी प्रक्रिया राबवतात. त्याच्यात पण घोळ करतात, पण कमी करतात. पण त्या तुलनेत राज्य शासनाचे जे रोड आहेत त्याच्यात मात्र खूप गोंधळ होतो. आणि त्यातल्या त्यात प्रजिमा हे जे रोड असतात ना, प्रजिमा म्हणजे काय, प्रमुख जिल्हा मार्ग किंवा प्रमुख जिल्हा महामार्ग, हे जे असतात ना, हे बांधताना घोळ करतात. का घोळ करतात? कारण प्रजिमाचे रस्ते बनवताना एक ट्रान्झॅक्ट वॉक नावाचा प्रकार केला जातो. आता हा ट्रान्झॅक्ट वॉक काय आहे? स्थानिक पातळीवरचे अधिकारी, तिथले इलेक्टेड मेंबर, पीडब्ल्यूडीचा एक इंजिनियर आणि अजून त्याचे समकक्ष अधिकारी, हे सगळे मिळून प्रजिमाचा मार्ग कुठून न्यायचा आहे तिथल्या शेतकऱ्यांना आधी नोटीस बजावून एक ट्रान्झॅक्ट वॉक करतात. हे सगळे तिथून चालत जातात आणि पाहतात की रस्ता कसा कसा आहे, कुठून बनवायचा. त्याला ट्रान्झॅक्ट वॉकचं रिपोर्ट म्हणतात. ते रिपोर्ट तयार केलं जातं आणि हे रिपोर्ट तयार झालं की थेट हे स्थानिक अधिकारी पीडब्ल्यूडीच्या इंजिनियरला आदेश देतात आणि रस्ता बांधणं चालू करतात. ज्या शेतकऱ्याच्या शेतातून हा प्रजिमाचा मार्ग चाललाय, रस्ता चाललाय, त्या शेतकऱ्याचं नाही नोटीस त्याला बजावली, ना त्याची संमती घेतली, ना त्याची हरकत घेतली, हरकतीवर ना सुनावणी केली, ना त्याला अवॉर्ड करून मोबदला दिला. यातलं काही न करता एक ट्रान्झॅक्ट वॉकच्या एका रिपोर्टवर हे सगळे कामं करतात. बरं, आता याच्या विरोधात शेतकऱ्यांनी जर तिथे आवाज उचलला तर त्याच्यावर एफआयआर पण दाखल करतात, शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केला म्हणून. हे सगळं झालं म्हणून शेतकरी जर सिव्हिल कोर्टात गेला, स्टे घ्यायला गेला, तर स्पेसिफिक परफॉर्मन्स ऍक्टचं जे नवीन अमेंडमेंट आहे त्याच्यातली प्रोव्हिजन दाखवून असं आर्ग्युमेंट केलं जातं शासनातर्फे की पब्लिक युटिलिटीच्या प्रोजेक्टवर स्टे घेता येत नाही, असं रिसेंट अमेंडमेंट असल्यामुळे याच्यावर स्टे देऊ नये, अशा पद्धतीचं आर्ग्युमेंट शासनातर्फे केलं जातं आणि खालचे कोर्ट ते मान्य करतात. का? कारण अशी तरतूद आहे त्या नवीन कायद्यामध्ये. मग या सगळ्यावर उपाय काय? तर उपाय असा आहे की हे सगळं जरी खरी असलं, म्हणजे काय, स्पेसिफिक परफॉर्मन्स ऍक्टमध्ये ती तरतूद जरी असली तरी शेतकऱ्याची परवानगी घेतल्याशिवाय शेतकऱ्याचं शेतातून रस्ता बांधताना भूसंपादन कायद्याच्या प्रोसिजरचं पूर्ण पालन करून संपादन जर केलं नसेल, शेतकऱ्याला नोटीस बजावली नसेल, त्याची हरकत ऐकून घेतली नसेल, त्यावर सुनावणी दिली नसेल, अवॉर्ड डिक्लेअर केला नसेल आणि त्याला मोबदला दिला नसेल, ही जी प्रक्रिया सांगितलेली आहे ही कशा सांगितलेली आहे? भूसंपादनाच्या कायद्यात. तर या भूसंपादनाच्या कायद्यातील प्रक्रिया जर पूर्ण केली नसेल तर शेतकऱ्याच्या बाजूने निकाल जातो आणि जरी स्पेसिफिक रिलीफ ऍक्टच्या कायद्यामध्ये स्टे देऊ नये अशी तरतूद असली तरी स्टे देता येते, अशा पद्धतीची कायदेशीर तरतूद आहे. बरं, या अनुषंगाने काही जजमेंट आहे का? हो, जजमेंट आहे. ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टाच्या डिव्हिजन बेंचचं जजमेंट आहे. डिव्हिजन बेंचमध्ये ऑनरेबल जस्टिस धनुका साहेब आणि ऑनरेबल जस्टिस मेहरे साहेब यांच्या बेंचनी जजमेंट दिलं आहे रिसेंटली. त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की ही जी प्रक्रिया आहे कुठली भूसंपादनाची, ती जर राबवली नाही आणि नुसतंच ती न राबवता ट्रान्झॅक्ट वॉकच्या बेसिसवर जर शासनाच्या अधिकाऱ्यांनी असं म्हटलं की ही जमीन आम्ही संपादित केली तर ते चालणार नाही, शेतकऱ्याचा हक्क अबाधित राहतो आणि त्याच्यावर स्टे देता येतं, असं ऑनरेबल कोर्टाने म्हटलं. त्यामुळे जर नुसतं ट्रान्झॅक्ट वॉकच्या बेसिसवर जर तुमच्या शेतातून प्रजिमाचा महामार्ग किंवा मार्ग, रस्ता बनवत असतील तर अजिबात घाबरू नका. हे जे जजमेंट सांगितलं ते वापरून तुम्ही शासनाच्या विरोधात स्टे घेऊ शकता. स्पेसिफिक रिलीफ ऍक्टमध्ये तरतूद आहे स्टे मिळणार नाही असं असताना सुद्धा
स्टे घेऊ शकता आणि तुमच्या जमिनीत जे बेकायदेशीरपणे रस्ता बनवण्याची प्रक्रिया चालू आहे ती थांबवू शकता आणि भूसंपादन कायद्याच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या अनुषंगाने योग्य तो रिलीफ मिळवू शकता. अशा पद्धतीचं हे जजमेंट आहे. या जजमेंटच्या अन्वये तुम्ही कोर्टात जाऊन रिलीफ मिळवू शकता. आता 2 सूचना. थेट फोन करायचा नाही, अजिबात करायचा नाही. खूप महत्वाचं काम असेल तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज टाका, केसचे डिटेल पाठवा. आणि दुसरं, वैयक्तिक सल्ला मोफत नाही, त्यासाठी फीज लागू आहे. बाय.